राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राजकीय सल्लागार नरेश अरोरांचे बंधू उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। पुण्यामधून ही सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये पार्थ पवार, जय पवार, सुनेत्रा पवार हे एकत्र आलेले आहेत आणि यावेळेस अरोरांचे बंधू जे आहेत ते सुनेत्रा पवार यांची भेट घेत आहेत। या अरोरा बंधूंमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि ते सुनेत्रा पवार यांच्यासोबत नेमकी काय चर्चा करतायत या संदर्भात कुठलीच माहिती अधिकृतरित्या समोर आलेली नाही, परंतु ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जाईल। एकीकडे रोहित पवारांनी अरोरांवर केलेल्या आरोपांनंतर आता सुनेत्रा पवार या अरोरा यांच्या बंधूची भेट घेत आहेत आणि या बैठकीत अजित पवारांचे दोन्ही मुलं उपस्थित आहेत। सचिन जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत यावेळेस फोन लाईनवरून जोडले गेले आहेत। सचिन, ही भेट महत्त्वाची म्हणावी लागेल, काय अधिक सांगाल? नक्कीच आपण पाहतोय की उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पदभार घेतल्यानंतर आज दिवसभर पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये सुनेत्रा पवार ज्या आहेत त्या पंचायत समिती सदस्य आणि जिल्हा परिषद सदस्यांना भेटत आहेत। त्यातच आज सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 5 वाजेपर्यंत त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या सगळ्या या जिल्हा परिषद सदस्यांची भेट घेतल्यानंतर आता काही वेळापूर्वी पार्थ पवार आणि जय पवार जे आहेत ते पुण्यातल्या सर्किट हाऊसमध्ये पोहोचलेले आहेत। तसेच जे राजकीय सल्लागार उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे होते नरेश अरोरा, त्यांचेही कंपनीचे 2 सदस्य जे आहेत ते यावेळी त्यांच्या सोबत आहेत। त्यामुळे या ठिकाणी नेमकी काय बैठक सुरू आहे याबाबत सगळी उत्सुकता आहे। एकूणच आज सकाळपासून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पुणे जिल्ह्यातल्या सर्व सदस्यांची भेट घेतल्यानंतर आता त्या या दोन्ही मुलासह अरोरांच्या सदस्यांसोबत या ठिकाणी बैठक घेत आहेत। या बैठकीचे काय अपडेट्स नेमके येत आहेत ते आम्ही वेळोवेळी आपल्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।